श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिबा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपण एक अतिशय गूढ आणि महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. आपण विवेक आणि वैराग्य ह्या विषयीचा दशक समजून घेतोय आणि त्याच्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ याची सांगड समर्थांनी घातलेली आहे. आणि त्याला अनुसरून परमार्थाला अनुसरून असे जे समाज आहेत आणि प्रपंचासाठी पण आवश्यक असणारे समाज आणि ही दोन्हीची सांगड घालून आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे त्याचं मार्गदर्शन समर्थ करतायत. आता आपण या आधीचा जो समाज बघितला तो आत्मनिवेदनाचा बघितला. यामध्ये आपण काय बघितलं तर मीपणा सोडणं, देहबुद्धीचा अभिमान विसरणं आणि स्वतःला पूर्णपणे परमात्म्याला अर्पण करणं, हे आत्मनिवेदनाचं सार आपण पाहिलं. पण आता इथे आपल्या मनात एक प्रश्न राहतोच की हा जो मी आहे तो नेमका आहे तरी कोण. जोपर्यंत हा जो मी आहे तो समजत नाही तोपर्यंत मी अर्पण करतो हे घडत नाही. म्हणजे ते नुसते शब्दच राहतात. आपण जे अर्पण करतोय ते काय आहे, कशाचं बनलंय, कुठून आलंय, हे सगळं समजणं आवश्यक आहे. आणि यासाठीच आता समर्थ आपल्याला पुढच्या टप्प्यावर नेतात. ही सृष्टी कशी निर्माण झाली? शरीर, मन, त्रिगुण, पंचमहाभूत या सगळ्याचा उगम कुठून झाला हे सगळं समर्थ आपल्याला आता या समासामध्ये समजवणार आहेत. हे आपलं जे शरीर आहे, म्हणजे आता आपण अनेक वर्ष प्रवचन ऐकतो किंवा हे ग्रंथ बघतो, त्यामुळे आम्हाला काही गोष्टी ढोबळमानाने समजलेल्या आहेत, की शरीर हे पंचमहाभूतांचं आहे, मन त्रिगुणांचं बनलेलं आहे. मग हा मी कोण? आपण आता इथे खऱ्या मीचा शोध घेतोय ना. आणि मग याच्यासाठी आपल्याला सृष्टीचा क्रम कसा आहे हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग ह्या सृष्टीची माहिती घेता घेता आत्मनिवेदन अधिक स्पष्ट होतं. कारण ह्या दशकाचं सार आत्मनिवेदन आहे ना, मूळ गाभा तो आहे. आणि ह्या आत्मनिवेदनाच्या टप्प्याकरता या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता सृष्टी निरूपण, ही सृष्टी कशी निर्माण झाली आणि तिच्या मागचं तत्व काय, हे समजावून सांगणं म्हणजे सृष्टी निरूपण. आता याच्या मागे हा समास लिहिण्यामागे समर्थांचा उद्देश केवळ जग कसं निर्माण झालं हे सांगणं आहे का? तर नाही. या माध्यमातनं ते आपल्याला आपल्याकडे वळवतात, स्वतःकडे वळवतात. कारण मला मीच स्वरूप जाणून घ्यायचंय ना. आणि एकदा का सृष्टीचं स्वरूप समजायला लागलं, की हळू एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे मी जो खरा मी समजते आहे, तो खरा मी नाही. आपण खऱ्या मी शोधात आहोत ना, म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या शोधात आहोत. तर हा खरा मी कोण आहे, हा आपल्या हळू लक्षात यायला लागतं. आता या समासातल्या पहिल्या ज्या 3 ओव्या आहेत, याच्यामध्ये परब्रह्माचं स्वरूप समर्थांनी स्पष्ट केलंय. मूळ परब्रह्म कसं आहे? तर ते अत्यंत निर्मळ, निश्चळ आणि शाश्वत आहे. आणि आरंभापासून अंतापर्यंत ते जसं आहे तसंच राहतं. मायेच्या पलीकडे असणारं हे परब्रह्म आहे आणि अशा ह्या परब्रह्माला शेवट नाही
इथपर्यंतचा भाग आपल्या आता लक्षात आलाय, बरोबर ना? आता थोडंसं पुढे जाऊया. आता अवकाश म्हणजे एक पोकळी, अथांग पोकळी. जसं आपण अथांग समुद्र बघतो, त्याच्यामध्ये लाटा नाहीत, हालचाल नाही. अशा या स्तब्ध अवस्थेमध्ये एक हलकसं स्पंदन निर्माण झालं आणि हे स्पंदन निर्माण झालं ते म्हणजे मूळ माया. आता एक-एक पदर समर्थ उलगडून दाखवतायत. म्हणजे जसं शांत पाण्यामध्ये एखादा तरंग उमटतो ना, अगदी तसंच हे सृष्टीचं पहिलं बीज पडलं गेलं. समर्थांनी छान वर्णन केले. पुढे संकल्प उठिला, षडगुणेश्वर बोलिजे त्याला ईश्वर. या संकल्पाला षडगुणेश्वर म्हणतात. परमा परमात्मा जो आहे, तो देखील षडगुणेश्वर आहे. आता हे षडगुणेश्वर म्हणजे काय? शिव आणि शक्ती यांचं मिश्रण, ज्याला अर्धनारी नटेश्वर पण म्हणतात. आता हे षड गुण कुठले आहेत हे 6 गुण? तर ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री आणि धर्म. हे 6 गुण जे आहेत, ते निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झालेले आणि त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं हे पहिलं सगुण रूप जे ऐश्वर्याने परिपूर्ण मानलं जातं. म्हणजे ही मूळ माया. यातलं अर्धनारी नटेश्वर ही जी संकल्पना आहे ना, ती खूप प्रभावी आहे. शिव आणि शक्ती म्हणजे चेतना आणि ऊर्जा. शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे आणि शक्तीशिवाय शिव निष्क्रिय आहे. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर वीज आणि बल्ब ह्याचं घेता येईल. हे वीज ही शक्ती आहे, बल्ब हे माध्यम आहे. म्हणजे थोडंसं आपल्या ह्याच्यातली उदाहरणं घेतली की आपल्याला पटकन लक्षात येतं. हे दोघं एकत्र आले की आपल्याला प्रकाश मिळतो. तसंच या सृष्टीसाठी शिव आणि शक्ती दोन्ही आवश्यक आहे. थोडक्यात जिथे चेतना आणि ऊर्जा एकत्र येतात, तिथे सृष्टी जन्म घेते. या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या नीट शांतपणे समजून घ्यायला हव्यात. आता समर्थ पुढे काय म्हणतात? पुढे संकल्प उठिला म्हणजे काय? बघा परमात्मा हा स्वतः पूर्ण आहे. पण एक होऊन अनेक व्हावं असा संकल्प झाला आणि इथे सृष्टीची सुरुवात झाली. एक लक्षात घ्या, सृष्टी ही परमात्म्याच्या संकल्पातनं निर्माण झाली आहे, गरजेतून नाही. हा संकल्प उठला म्हणजे निश्चळ जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये अनेकत्वाचा भास सुरू झाला. म्हणजे जे एक होतं, तिथे अनेक दिसायला लागले. जे निर्गुण होतं, ते सगुण भासायला लागलं. शब्द लक्षात घ्या. म्हणजे ब्रह्मात काही बदल झालेला नाही, तर त्याच्या दिसण्यामध्ये बदल झाला. थोडंसं अजून सोपं करूया. आरसे महाल सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? त्या ठिकाणी काय होतं, आपण आरसे महालासमोर उभे राहतो आणि मग माझीच मला अनेक प्रतिबिंब दिसायला लागतात. म्हणजे जर मी रडले, तर ते प्रतिबिंब रडायला लागतं. मी हसले, तर ते हसतं. जर मी रागावले, तर माझा चेहरा बदलतो आणि ते प्रतिबिंब पण रागावतं. आता इथे जो मी आहे, तो मी म्हणजे ब्रह्म आहे. आपण मी म्हणजे खरा मी म्हणत नाही हं. इथे जे आता मी आरशासमोर उभी राहिलेली आहे, ते म्हणजे ब्रह्म, आरसे ही माया आणि दिसणारी सगळी जी प्रतिबिंब आहेत, ती म्हणजे सृष्टी. लक्षात आलं का? इथे नवीन काहीच निर्माण झालं नाही. फक्त एकाचे अनेक भास निर्माण झाले. असा हा संकल्प. प्रतिबिंब बदलत राहतात. मूळ तसंच राहतं. या ठिकाणी संकल्प म्हणजे इच्छा नाही, तर स्वाभाविक प्रकट होणं आहे. इथे ब्रह्म तसंच राहतं, बदल फक्त भासाचा होतो. आता हा जो संकल्प उठला, त्यामधून मूळ माया जन्माला आली.
मायेचं थोडंसं स्वरूप बघूया. ही जी मूळ माया निर्माण झाली, तिला सगुण रूप प्राप्त झालं. आता हे लक्षात घ्यायचं, आता हे सगळा विचार करत असताना जे जे जन्माला येतं त्याचा नाश आहे, हे सूत्र लक्षात ठेवायचं. आता हिला सगुण रूप प्राप्त झालं. या मायेमध्ये तिचं जर स्वरूप आपण पाहायला गेलो, तर तिच्यामध्ये 3 गुण आहेत. सत्व, रज आणि तमोगुण. आता ह्या 3 गुणांचं वर्णन दुसऱ्या दशकामध्ये आपण बघितलेलं आहे. हा सत्व म्हणजे प्रकाश, शांतता देणारा असा हा गुण आहे. रज म्हणजे हालचाल, सतत काही ना काही करत राहण्याची इच्छा, क्रिया, चळवळ करत राहतो माणूस. आणि तम म्हणजे अंधार, अज्ञान, जडत्व. याच्यामध्ये मुख्य आहे तो आळस, तमोगुणाचं लक्षण. आणि या मायेमध्ये अनेकत्वाचा भास निर्माण करण्याची शक्ती आहे, हे लक्षात घ्या. तिच्याकडे मोठं सामर्थ्य आहे. ब्रह्म एकच आहे खरं तर. पण ते अनेक असं वाटायला लागतं, हीच मायेची सुरुवात आहे. आणि यामध्ये जे 3 गुण आहेत, हे मायेचं स्वरूप आहे. या 3 गुणांच्या आधारेच आपल्याला सृष्टीचं स्वरूप उलगडायला लागतं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, सृष्टी जितकी बाहेर आहे ना, तितकीच आपल्या आतमध्ये पण आहे. याचं कारण काय? सृष्टी जशी बनते, त्याच मिश्रणाने देह देखील निर्माण होतो. म्हणजे सत्व, रज, तमगुण हे जे गुण आहेत, हे आपल्या या देहामध्ये पण आहेत. ते कधीच स्थिर राहत नाहीत. आणि त्यांच्या या संयोगातनं त्यांची जी हालचाल आहे, त्या हालचालीतून सृष्टी विस्तारायला लागते. त्यातनं सूक्ष्म स्तर निर्माण होतो आणि ज्यामधून पुढे पंचमहाभूत निर्माण होतात. आता ह्या सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत. ही जी महाभूत जी आहेत, सगळ्यात सगळ्यात प्रथम त्याचा क्रम लक्षात घ्या. कारण हा क्रम लक्षात घेतला, की तो संहार जो सांगितलाय, तो पण आपल्या लक्षात येणार आहे. या क्रमामध्ये सगळ्यात पहिलं काय येतं? आकाश. या आकाशातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीपासून जल आणि ह्या जलापासून पृथ्वी तयार होते. हा सृष्टीचा उलगडत जाणारा क्रम आहे. आता हे आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे पोकळी, वायू म्हणजे हालचाल, अग्नी म्हणजे ऊर्जा आणि रूप, जल म्हणजे प्रवाह, एकत्र करणारी शक्ती आहे. आणि पृथ्वी म्हणजे स्थिरता, घनता. ही पंचमहाभूत आपल्या देहात कशी कार्य करतात? आकाश म्हणजे रिकामी जागा, वायू म्हणजे श्वास, हालचाल, अग्नी म्हणजे काय? पचन करण्याची आपली जी शक्ती आहे, उष्णता. जल म्हणजे रक्त, द्रव पदार्थ जे आहेत ते. पृथ्वी म्हणजे काय येतं? हाडं, मांस. ह्या प्रत्येक भागामध्ये ही पंचमहाभूतं आपल्या या देहामध्ये ते आहेत आणि ती त्या पद्धतीने बघा, म्हणजे आपला वायू बिघडला, की आपला अ, श्वासावरचं नियंत्रण किंवा पचन जे आहे, आपल्याला म्हणतात ना, जेवताना थोडंसं अवकाश, सावकाश म्हणजे निवांत जेवा नसतं, अवकाश, थोडी पोटात जागा ठेवा. ती जी रिकामी जागा आहे, तिथल्या त्या पचनासाठी हालचालीला जागा ठेवा, असं सांगतात. ही जी हाडं आहेत, हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे एक जरी त्यातलं तत्व बिघडलं, तरी आपल्या शरीराचं संतुलन बिघडतं. आणि त्यामुळे ही पंचमहाभूतं नीट राहणं हे आवश्यक आहे. तसंच सत्व, रज, गुणांचं देखील आहे. त्यांचं प्रत्येकाचं कार्य आहे. तो एक स्वभाव आहे आणि त्या त्रिगुणांचं जर संतुलन हललं, तरी सुद्धा त्याच्यातनं आपला स्वभाव बदलत जातो. म्हणजे जर तमोगुण खूप वाढला, तर आळस वाढतो आणि काही करू नये असं वाटतं. फक्त झोपावं असं वाटतं. निद्रा प्रिय वाटायला लागते. रजोगुण आमचा वाढला तर आमची हालचाल इतकी वाढते, आज ह्या खोलीतला आवरूया, उद्या त्या खोलीतला आवरूया, आज ह्या कार्यक्रमाला जाऊया, उद्या तिकडे धावूया. नुसता माणूस धावत राहतो.
रजोगुणाचा स्वभावच तो आहे. सात्विक माणूस थोडासा एकांत प्रिय राहतो. काहीतरी वाचन करावं, जप करावं, साधना करावी, त्या संदर्भात काही माहिती मिळते. आता बघा, या संदर्भातली माहिती सतत गोळा करत राहणं, हा रजोगुण आहे हां. आपल्याला वाटतो तो सत्वगुण आहे. म्हणजे मी हा ग्रंथ वाचला, तो ग्रंथ आणला, कसं आहे आणि ह्याच्यावर मी सतत चर्चा करत राहिले आणि त्यातनं माझं श्रेष्ठत्व सिद्ध करत राहिले. ग्रंथ राहतो बाजूला. माझं श्रेष्ठत्व मी सिद्ध करत राहते, अशा वेळेला तो रजोगुण आहे. फक्त तो शुद्ध का? तो मला उत्तम ग्रंथ वाचण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणून तो शुद्ध आहे. मग ह्या वाचनातनं मी माझ्या मनामध्ये बदल करत जायचे, हे महत्वाचं आहे. त्रिगुणांचं कार्य नीट समजून घेण्यासारखं आहे. आता या पंचमहाभूताबरोबर मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म घटक पण आहेत आणि हे सगळे मिळून अष्टधा प्रकृती बनलेली आहे. या 8 घटकांपासनं जडसृष्टी आणि मानवी शरीर बनलंय. आता ही अष्टधा प्रकृती हे शरीर किंवा सृष्टीचं जड स्वरूप आणि त्रिगुण शरीरातलं सूक्ष्म स्वभाव. म्हणजे ही अष्टधा प्रकृती म्हणजे आपल्या देहाचे घटक आहेत आणि त्रिगुण म्हणजे त्या घटकांना चालवणारी शक्ती आहे. आता इथे थोडासा फरक लक्षात घ्यायचा. म्हणजे परंपरेने जी अ, अष्टधा प्रकृती आहे ती मी तुम्हाला आत्ता थोडक्यात सांगितली. पण आता समर्थांच्या या समासात जर वर्णन बघितलं ना, तर समर्थांनी या ठिकाणी पंचमहाभूत आणि त्रिगुण हे मिळून अष्टधा प्रकृती होते असं सांगितलंय. पण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार याला त्यांनी महत्त्व दिलं नाहीये का? तर ते पण आहेत. सूक्ष्म स्तर तयार होतो म्हणजे काय? सूक्ष्म स्तरावर ह्या 3 गोष्टी आहेत. तर अशी ही अष्टधा प्रकृती समर्थ सांगतात. पुढे जाऊन समर्थांनी सृष्टीची रचना कशी झाली हे सांगितलंय. म्हणजे जर 11 ते 17 नंबरच्या ओव्या बघितल्या, तर याच्यामध्ये या सृष्टीची रचना समर्थ सांगतात. यामध्ये काय झालं? आकाश म्हणजे अंतरात्मा, जो अनुभवाने जाणायचा आहे. तो असा सांगून समजत नाही. आणि मग पुन्हा त्यांनी हे सांगितलं, की आकाशापासून वायू झाला, ज्याचं उष्ण आणि थंड असे 2 प्रकार आहेत बरं का. थंड वायूपासून काय झालं? चंद्र आणि तारका जन्माला आल्या. आणि उष्ण वायूपासून काय? अर्थातच सूर्य, अग्नी, वीज याची उत्पत्ती झाली. ज्यापासून काय झालं? तर पाणी. पाणी घट्ट होऊन पृथ्वी तयार झाली. आणि ह्या पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या. त्यापासनं अनेक रस निर्माण झाली, अनेक बीज निर्माण झाली, अन्नरस निर्माण झाले. बघा सृष्टीवर जे जीव आहेत त्या सगळ्यांना त्याचा उपयोग होतो. आता ही सृष्टीची रचना सांगून झाली, त्यानंतर समर्थ आता त्याचा संहार कसा होत गेला हे पण स्पष्ट करतात. आता एक लक्षात घ्या, क्रम जो सांगितला ना, तो का लक्षात ठेवायला सांगितला? कारण ज्या क्रमाने सृष्टीची रचना झाली, त्याच्या बरोबर उलट दिशेने सृष्टीचा संहार होत गेला. जे ज्यामधनं जन्माला आलं, त्यातच पुन्हा ते विलीन झालेलं आहे. त्याच क्रमाने ते विलीन झालेलं आहे. त्यामध्ये कुठलाही विस्कळीतपणा नाही. या ठिकाणी समर्थ आकार आणि संहार याचा नीट सारासार विचार करायला सांगतात. आकार आणि संहार. पंचमहाभूतापासून निर्माण झालेले सगळे आकार माईक आहेत. उपजे ते नाशे या न्यायानुसार जे जे जन्माला आलं त्या सगळ्याचा नाश आहे. संहार हा होणारच आहे. हे समजून घ्या, हे समर्थ आम्हाला पुन्हा एकदा सांगतात. आणि जे नश्वर आहे, त्यातून शाश्वताचा शोध घेणं हाच सारासार विचार आहे, हे पण सांगितलं. इथे आपण शाश्वताचा शोध घेतोय. आता विश्वाच्या मुळापासून ते अंतापर्यंत सगळा मायेचा पसारा आहे. अनेक विद्या आहेत. माया आम्हाला काय-काय दाखवते? विद्या, कौशल्य, कला या सगळ्यांनी हा पसारा सजलेला आहे मायेचा. ही जी माया आहे,
ती जीवाला या सगळ्यामध्ये अडकवते. कारण तिचा खेळच तसा आहे ना. तिला माणसाला या सगळ्यामध्ये अडकून ठेवायचंय. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये त्यांना अडकून ठेवायचंय. आणि म्हणूनच या पृथ्वी तलावर आपण जगत असताना यातून अनेक उपाधी आपल्याला प्राप्त होत असतात हं. आणि त्या उपाधींचं आम्हाला आकर्षण वाटतं. माधवीताई प्रवचनकार आहेत. लिखाण करतात. बघा एक-एक उपाधी आपल्याला आकर्षण वाटतं. मी सामाजिक कार्य करते. ह्यातून निर्माण होणाऱ्या उपाधी, या प्रत्येकाचं मला आकर्षण वाटत राहतं आणि आम्ही प्रकर्षाने आमच्या उपाधी लोकांसमोर मांडत असतो. कारण मायेमुळे काय होतं, या सगळ्या ज्या प्राप्त झालेल्या उपाध्या आहेत, त्या मला सत्य वाटायला लागतात. आणि समर्थ म्हणतात, की ह्या उपाध्या जर तुला सत्य वाटत असतील, तर त्यातून बाहेर काढणं फार कठीण आहे. आणि हे आपल्याही अनुभवाला येतं, की यातनं बाहेर पडणं खूप कठीण आहे. बघा लोकेशणा कशी आहे? लोकांमध्ये सतत माझं अस्तित्व लोकांना जाणवलं पाहिजे, यासाठी माणसं किती धडपड करतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं अ, उपाधीच पाहिजे असं काही नाहीये. अगदी कुटुंबात देखील माझं म्हणणं, माझा विचार, माझं अस्तित्व हे प्रकर्षांनी लोकांना जाणवत राहावं, याच्यासाठी आमची किती धडपड असते. आणि हेच महत्वाचं आहे, ह्यातच आम्ही रमलेलो आहोत. ही माया समजणं खरंच कठीण आहे. म्हणजे माया हा विषय एवढा मोठा आहे ना, जशी ती आरंभापासून अंतापर्यंत सगळीकडे विस्तारली आहे ना, तसंच तिचं स्वरूप आहे. ती समजणं अवघडच आहे. कारण या मायेत अडकलं तर जन्माचं सार्थक होत नाही, हे आपल्याला वारंवार सांगितलं गेलंय. पण मग आता प्रश्न येतो, की इथे तर ह्या मूळ मायेला षडगुणेश्वर म्हटलंय. हे परमेश्वराच्या संकल्पातून निर्माण झालेलं सगुण रूप आहे ना. मग ह्या मायेपासनं लांब राहायचं का ह्या मायेमध्ये रमायचं प्रश्न पडतोय ना. तिच्यामध्ये जर हे 6 गुण आहेत, तिचं थोडंसं स्वरूप समजून घेऊया. तरच काही गोष्टी आपल्याला उलगडणार आहेत. आता वेदांतामध्ये जर विचार केला, तर वेदांतामध्ये माया ही अनिर्वचनीय आहे. ना पूर्ण सत्य, ना पूर्ण असत्य. बघा माया खोटी म्हणता येत नाही. कारण आपण जग अनुभवतो. आपल्याला समोर गोष्टी दिसतायत. त्या खोट्या कशा मानायच्या? आणि पूर्णपणे ती खरी पण मानता येत नाही. कारण जेव्हा मला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं, ते प्राप्त झाल्यानंतर ती नाहीशी पण होते. माया म्हणजे अविद्येमुळे निर्माण झालेला आभासी अनुभव असं म्हणूया. आभासी जगच आहे ना. असा हा आभासी अनुभव आहे. निर्माण करणारी अशी ही माया आहे. तर अशा मायेला ओळखून या जगात तर आपल्याला राहायचंय. पण तिच्यात अडकायचं नाहीये. हे खरं कौशल्य आहे. कारण हे सतत समोर दिसणारं जे जग आहे, ते खरं आहे. हे इतकं मला सतत वाटत राहतं. पण हाच तर विवेक मला इथे करायचा आहे ना, की हे जे दिसतंय ते खरं नाहीये. ते खोटं आहे. त्याच्यामध्ये मला अडकायचं नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये मला आसक्त व्हायचं नाहीये. मायेमुळे जे दिसतं ते सगळं सत्य आहे, असं आपण जे मानतो, ते त्या भ्रमातनं आपल्याला बाहेर यायचंय. मी म्हणजे देह, अहंकार आहे. या देहाचा मला अहंकार आहे. रूपाचा अहंकार आहे. माझ्या विचारांचा अहंकार आहे. देहाच्या माध्यमातून येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींचा जो हा अहंकार आहे, तो मायेमुळे पोसला जातो. नाती, पैसा, कीर्ती यामध्ये आपण अडकत जातो. हे दुसरं काही नाहीये, ही सगळी मायाच आहे. आणि ह्या मायेवरती जर उपाय शोधायला गेला, तर समर्थांनी खरं हा विषय खूप आधीपासून उलगडलाय. 5वा दशक आठवा बरं. शुद्ध ज्ञान म्हणजे काय? हे जेव्हा समर्थ सांगतात, तेव्हा पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी काय सांगितलं? ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण,
या नाव ज्ञान श्रीराम, पहावे आपणासी आपण. शाश्वताचा शोध घेऊन आपलं खरं स्वरूप आपल्याला इथे ओळखायचंय. आणि मायेच्या प्रवाहाखाली वाहत जाणारा जो मनुष्य आहे, त्याचा जेव्हा विवेक जागा होतो, तेव्हा त्याला ही माया ओळखता येते. या ठिकाणी यापूर्वी समर्थांनी मायेचं स्वरूप, ब्रह्माचं स्वरूप सगळं स्पष्ट केलेलं आहे. या मायेच्या प्रभावाने मी म्हणजे देह ही जी आसक्ती आहे, या आसक्तीमुळे काय होतं? माणसाच्या मनामध्ये भीती, दुःख, अहंकार हे सगळं वाढत जातं. म्हणजे ही सगळी नकारात्मक ऊर्जा या मायेच्या सानिध्यात राहिलं, तर ती वाढत जाते. आणि विवेक काय आपल्याला शिकवतो? तर मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हे आपल्याला विवेक जाणीव करून देतो. आणि हा जेव्हा विवेकाच्या आधारावर विचार जागा होतो, तो मला वाढवत न्यायचा आहे. आता हा विचार ऐकल्यानंतर लोक म्हणजे मुळात अध्यात्मापासून आपण दूर जाण्याचं कारण ह्या संकल्पना नीट समजल्या नाहीत ना, तर आपण म्हणतो की जाऊ दे हे काय सगळं खोटं सांगतायत, चला नको, नको. हे ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं. आमच्यासाठी प्रापंचिकांकरता का सांगितलं? प्रपंच आणि परमार्थ पाहतोय ना आपण. म्हणजे हा विचार माझ्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. कारण प्रापंचिक हा या सगळ्या भावनांमध्ये अडकून दुःखांमध्येच जास्त असतो ना. आमच्याकडे सुख जवा एवढं असतं आणि दुःख पर्वता एवढं असतं. त्याला कारणच हे आहे ना. या मायेमध्ये आपण इतके अडकत जातो, या प्रपंचामध्ये आपण इतके अडकत जातो, ज्याच्यातनं मला सुख मिळेल ही अपेक्षा ठेवत आम्ही जगत राहतो आणि त्यात नेमकं सुख नाही, ह्याचं आम्हाला आकलन झाल्यावर देखील आम्ही समर्थन करत राहतो. नाही संसार आहे, ह्या गोष्टी घडणारच. ही दुःख आयुष्यात येणारच. यालाच तर प्रपंच म्हणतात ना. आम्ही समर्थन करत जगत राहतो. पण जे मूळ आहे, त्या मुळापर्यंत जे चंचल नदी निरूपण बघितलं ना, त्या मुळापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आणि ह्या मायेवर जर मात करायची असेल, तर समर्थ काय सांगतात, "तुला जगायचंच आहे ह्या जगात. ह्या जगात तुला काम करायचंच आहे. पण हातामध्ये काम असताना मुखात राम असू दे." म्हणजे प्रपंच परमार्थ जोडी आहे, विवेक आणि वैराग्य ही जोडी आहे. तसं हातामध्ये काम असेल, त्याबरोबर राम बरोबर असू दे. आणि सगळ्यात महत्वाचं यातनं ते काय सांगतात? जग सोडू नका. आपल्याला जग सोडायला काही सांगितलेलं नाहीये. प्रपंच सोडायला सांगितलेलं नाहीये. जग सोडू नका, पण या जगात हरवून जाऊ नका. हे जेव्हा आमच्या लक्षात येईल ना, तेव्हा आम्ही खरंच मायेवर मात करू. आणि मग याच्यासाठी काय हवं? आपल्याला मनावर अंकुश ठेवता आला पाहिजे. मनाचे श्लोक समर्थांनी उगाच सांगितले का? 205 मनाचे श्लोक आहेत. 200 समास दासबोधाचे आहेत. 5 समास आत्मारामाचे आहेत. सगळ्यामधलं सार हेच आहे. खरा मी ओळखायचा असेल, तर सगळ्यात आधी तुला मनावर अंकुश ठेवायला हवा. आणि यासाठी अखंड असावे सावध हा समर्थांचा मंत्र आपल्याला सतत जागं ठेवतो. सतत जागं ठेवतो म्हणजे आळशीपणावर मात करायला शिकवतो. आपल्याला समर्थ प्रयत्नवाद शिकवतात. सतत प्रयत्न करत राहा. मग हे प्रयत्न फक्त तरुण वयात आहेत का? बालवयात आहेत का? आमच्या या वयामध्ये, वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर आम्ही सगळ्या जबाबदाऱ्यातनं बाहेर पडलो, तरी सुद्धा आम्हाला प्रयत्न करत राहायचंय. कारण आता आमचा जर विवेक प्रगल्भ झालेला आहे, अनेक गोष्टीचं भान आम्हाला आलेलं आहे, तर आता माझा हा प्रयत्न माझ्या साधनेच्या दृष्टिकोनातनं, माझ्या विचारांची प्रगल्भता या आध्यात्मिक विचारातनं ते विचार प्रगल्भ झाले पाहिजेत, यासाठी मला प्रयत्न करत राहायचेत. आणि म्हणून फक्त केवळ पुस्तकं जमवून त्याचं वाचन, यातून प्रगल्भता येणार नाही, विचार घडेल. पण एक सांगा, अनेक ग्रंथ जेव्हा आम्ही वाचतो, वेगवेगळे विचारांचे मतप्रवाह आम्ही बघतो, तेव्हा आपल्या विचारांमध्ये गोंधळ तयार होतो.
हे तर असे म्हणतात, ते तर तसं म्हणतात आणि मग अनेक शंका मनामध्ये निर्माण होतात. मला प्रयत्न असा करायचा आहे, की मी जर एकच ग्रंथ पकडला, तर त्यातला विचार जाणून घ्यायचा. जेव्हा माझा तो एखादा ग्रंथ त्यातला विचार पक्का होतो आणि मी दुसरा विचार बघते ना, तर आमच्या लक्षात येतं, की अरे तो ग्रंथ तोच विचार सांगतो, फक्त वेगळ्या अंगाने सांगतो. घेऊन मला ते त्याच दिशेने जात असतात. पण अर्धं ह्या पुस्तकातलं, अर्धं त्या ग्रंथातलं असं जेव्हा आम्ही वाचतो, तेव्हा आमचा गोंधळ तयार होतो, विचारांमध्ये विस्कळीतपणा येतो. तसं नको असेल, तर मला सतत प्रयत्न करत राहायचं. समजा आता मी जर समर्थांचा दासबोध हा ग्रंथ पकडलाय, तर समर्थांचेच इतर ग्रंथ बघा. दासबोध हा प्रधान ग्रंथ आहे या संप्रदायाचा. तर मला हा प्रयत्न करायचा आहे, की हा विचार नीट समजून घेण्यासाठी समर्थांचे इतर ग्रंथ बघायचे, की त्या पुस्तक मनाच्या श्लोकाच्या ग्रंथामधनं समर्थ मला हाच विचार कसा समजवतात? मनावर अंकुश ठेवायला का सांगतात? मनावर अंकुश ठेवला तरच मला हे परमात्म्याचं खरं स्वरूप समजणार आहे. मग त्या दिशेने जाताना मन हा महत्वाचा घटक आहे. ते मन प्रगल्भ करत राहायचं, त्याच्यावर अंकुश ठेवायचा, त्याच्यावर संयम आणायचा प्रयत्न करायचा. याच्यासाठी पहिलं सूत्र काय? अखंड असावे सावध. अखंड नामस्मरण मनावर अंकुश ठेवणारं प्रभावी साधन आहे. कारण सतत नाम जपानी आपलं मन घडत असतं. मनामध्ये सतत सकारात्मक विचारांचा प्रवाह वाहत राहतो. म्हणून हे नामस्मरण महत्वाचं आहे. आणि ते नाम घेताना देखील पूर्णपणे आपण त्या ज्याचं नाम घेतोय, अनेकत्व आहे ना आपल्याकडे. नामस्मरण पण अनेकांचं अनेक वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने नामस्मरण केलं जातं. पण हे नामस्मरण करताना मी आणि भगवंत हाच संवाद पाहिजे, त्याचंच चिंतन पाहिजे, त्याचाच विचार पाहिजे, इतकं मला त्याच्याशी समरस होता आलं पाहिजे. नामस्मरण हे यांत्रिक पद्धतीने न करता, तो भगवंत माझा आहे, तो मला जाणून घ्यायचा आहे, त्याच्यापर्यंत मला पोहोचायचंय. त्याच्यामध्ये मला एकरूप व्हायचंय. एवढी उदात्त भावना नामस्मरणात आपली असते का? आत्मपरीक्षण करायचंय आपण. त्याचं स्मरण करताना त्याच्या पद्धतीने मला वागता आलं पाहिजे. त्याला आवडेल तसं मला वागता आलं पाहिजे. ठीक आहे, सुरुवातीला मी थोडंसं नामस्मरण करेन, पण ते मूर्वत जायला पाहिजे ना. पूर्वी लोणचं वर्षभरासाठी घरामध्ये असायचं. घालायच्या आज्या लोकं आपल्या. आता हा प्रकार बंद झालाय. त्यामुळे हे सांगायला लागतं, की पूर्वी घरामध्ये वर्षभरासाठी साठवणूक अशी केली जायची. ते लोणचं जेव्हा मुरतं, तेव्हा त्याची चव कशी लागते? ही चव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रक्रिया भले माहिती असो नसो. पण आजही आहेत हं काही घरांमध्ये, की अ, लोणचं करून ठेवतात, मोरावळा करून ठेवतात. सगळ्या ह्या गोष्टी कारण ह्या प्रपंचामध्ये आवश्यक आहेत. बरोबर? हे जसं लोणचं मुरतं ना, तसं नाम माझ्या या देहामध्ये मुरलं पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, देह माझा नाहीये बरोबर आहे, पण देह हे माध्यम आहे ना भगवंतापर्यंत घेऊन जाणारं. मग त्यामध्ये जर हे नाम मुरलेलं असेल, तर माझा हा देह कशा पद्धतीचा तयार होईल विचार करा. त्यामुळे नामस्मरण मनावर अंकुश ठेवणारं प्रभावी साधन आहे, हे लक्षात ठेवायचं. सकारात्मक विचार माझ्यामध्ये सतत तो प्रवाह वाहत राहावा अशी इच्छा असेल, तर त्या नामामध्ये बुडून राहणं हे गरजेचं आहे. गोंंदवलेकर महाराजांनी म्हणून तर सतत नामाचं प्रापंचिकांनाच नामाचं महत्त्व सांगितलं ना. म्हणून तर त्यांची प्रवचनं आम्हाला प्रिय आहेत. रोजचं दिवसाचं एक प्रवचन आम्ही हमखास वाचतो, की आज महाराज काय सांगतात. आणि जर रात्री आपण ते वाचत असू, तर आपल्या लक्षात येईल, की अरे, दिवसभरामधला एक संदेश आपल्याला या प्रवचनामध्ये मिळाला. नामाचं महत्त्व त्यांनी प्रापंचिकांना उत्तम पद्धतीने समजून सांगितलंय. म्हणून त्यांच्या संगात राहायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्यांची जी प्रवचन आहेत, दासबोधातला एक समास आहे, त्याच्या संगामध्ये राहायचा प्रयत्न करायचा. कारण मनावर अंकुश ठेवण्यासाठी योग्य संगत असेल, मन जर सत्संगात रमलेलं असेल,
तर मन अजिबात भरकटत नाही. ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो, त्याचेच गुण आपण घेत असतो हे लक्षात घ्या. बरेचदा असं होतं, की एखाद्या व्यक्तीच्या सहवासात खूप राहिलं, की त्याच्यासारखं बोलण्याची त्याची जी लकब असते ना, ती आपल्यात येते. माझ्या परिचित एक आहे व्यक्ती, की ती तिच्या अशा 5-6 मैत्रिणी आहेत आणि एकाच मैत्रिणीच्या सहवासात जर ती खूप वेळ असेल, तर बोलताना तिच्यामध्ये तिच्या लकबी येतात, की मग मी तिला विचारते, "काय आज हिला भेटून आलेली दिसतेस? सध्या तिच्याबरोबर भरपूर गप्पा चाललेल्या दिसतायत." तो तिचा टोन, तिचं जे बोलण्याची पद्धत आहे, ते सगळं तिच्यामध्ये उतरतं. म्हणजे आपण ज्याच्या सहवासात असतो, त्याच्या त्या गुणांचा प्रभाव किंवा आम्हाला ते विशेष आवडतं, म्हणून त्या गोष्टी आपल्यावर बिंबल्या जातात आणि आपण ते आचरणात आणायचा प्रयत्न करतो. बरोबर? म्हणजे मग आमची संगत किती महत्वाची आहे? मी ज्या संगतीमध्ये राहणार आहे, त्या पद्धतीने जर मी वागणार असेल, तर माझी ही संगत महत्वाची आहे आणि ती मला माझ्या मनावर अंकुश ठेवायला मदत करणार आहे. आणि म्हणून सत्संगाचं महत्त्व आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण हीच काळजी घेतो, की आपल्या घरातली लहान मुलं कुणाच्या संगतीत आहेत. त्यांची संगत योग्य आहे का? हे पाहण्याचा आपला प्रयत्न असतो. टीन एजमध्ये मुलं जातात. त्यांची संगत काय आहे? हे पाहण्याचा आपला प्रयत्न असतो. पण हे तिथेच थांबत नाही. प्रापंचिक झालात तरी तुमची संगत महत्त्वाची आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणून त्या टप्प्यावर जरी आलात, तरी तुमची संगत महत्त्वाची आहे. आपली संगत ही शेवटपर्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. आता काय आम्ही आयुष्याच्या आता ह्या टप्प्यावर आलोय, म्हणून आता काय संगत कुठली का असेना, नाही. आत्तापर्यंत तुम्ही जे स्वतःला घडवलंत ना, त्यामध्ये तुमच्यात बदल होईल हे लक्षात घ्या. संगत महत्त्वाची आहे आणि ती योग्यच असणं आवश्यक आहे. म्हणून या संगतीचं महत्त्व आपल्याला अध्यात्मशास्त्र नेहमी सांगतं. आता मनावर अंकुश ठेवायचा असेल, तर सतत कार्यरत राहिलं पाहिजे. मन रिकामं ठेवायचं नाही. कारण रिकामं मन हे मायेचं घर असतं हे लक्षात घ्या. माया लगेच तिथे ठाण मांडून बसते, आपल्या उतरंडी रचते तिथे आणि आपला खेळ मांडायला सुरुवात करते. म्हणून सतत काही ना काहीतरी करत राहायचं म्हणजे शुद्ध रजोगुण पाहिजे हां, शबल नको. जो मला तमोगुणाकडे घेऊन जाईल. सतत कार्यरत राहायला सांगितलं. सतत उद्योगात राहा. त्यातनं सत्कर्म घडेल. अशा पद्धतीचं कर्म करत राहा. हे सगळं सत्कर्म करत राहते ना, त्यातनं आपल्याला मनावर विजय मिळवता येतो. माझं जे कर्म आहे, ते पण योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. कर्म आपण करतोच ना सतत. चालूच असतं. श्वास घेणं कर्मच आहे. कर्म माझ्याकडनं काय घडतं आहे, ते कर्म देखील ह्या अध्यात्म मार्गामध्ये महत्त्वाचं आहे. ते मला परमेश्वराकडून जातंय का? आपण परमेश्वरापर्यंत म्हणल्यानंतर थोडं अवघड वाटतं. पाप-पुण्य हिशोब हा सगळ्यांना सोप्पा वाटतो. माझं कर्म मला पुण्याच्या दिशेने घेऊन जाते का पापाच्या दिशेने घेऊन जाते असा विचार करा. सगळ्या ह्याच्यातनं शेवट काय आहे? मला माझा खरा मला परमात्म्याचा शोध घ्यायचा म्हणजे माझंच स्वरूप मला जाणून घ्यायचंय, हे लक्षात घ्या. माझाच मला शोध घ्यायचा आहे आणि म्हणून ह्या मायेपासनं मला दूर राहायचंय. कारण माझं राज्यापासनं आपल्याला लांब राहता यायला पाहिजे. पण आता अगदी महत्वाची गोष्ट ही आहे, की आपल्याला या मायेच्या माध्यमातनंच माया पार करायची आहे. मी नामस्मरण करतीये, मी साधना करते, उपासना करते, ही पण सगळी माया आहे बरं का. पण ही मला सकारात्मकतेच्या दिशेने घेऊन जाते. म्हणजे मायेच्या माध्यमातनं मला भक्ती, सेवा, साधना हे सगळं मी जी करते, तिच्या माध्यमातनंच करते ना. या जगात राहून मला विवेक माझा प्रबळ करायचा आहे, मायेच्या माध्यमातनंच करता येतो. ही सगळी माया आहे, हे कळण्यासाठी सुद्धा मायाच लागते.
माया हे जे साधन आहे ते अंतिम सत्य नाही हे लक्षात घ्या. म्हणजे मगाशी सुरुवातीला म्हटलं ना, उपजे ते नाशे. मायेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तिचाही नाश होणार आहे. तिच्या मदतीनेच आपल्याला तिला ओलांडायचं आहे. ज्ञानामुळे मायेचा हा जो भूलभुलैया आहे ना, तो ओळखता येतो. कशातही मनाने न गुंतणं आणि हे माझं आहे, हा आग्रह कमी करणं, हा स्वभाव आपल्याला मायेपासून दूर ठेवतो. म्हणजे जी माया मला या प्रपंचाकडे ओढते, ह्या सगळ्या दृश्य जगताकडे ओढते, त्या मायेपासून आपल्याला दूर ठेवते. माझ्यातलं जे हवेपण आहे ना, मला हे हवं, मला ते हवं, मला सगळं हवं. हे जे हवेपण आहे ना, लहान मुलांना सांगायचं तर हावरटपणा. तर हे हवेपण कमी झालं, की माया कमकुवत होते. कसं आहे ना, माया शक्ती आहे. ती योग्य दिशेने वापरली तर मुक्ती निश्चित आहे. म्हणजे या नकारात्मकतेपासून मी मुक्त होईन, या विकारांपासून मी मुक्त होईन, ह्या सगळ्या हवेपणापासून मी मुक्त होईन. योग्य दिशेने वापरली ही माया, तर मला ती मुक्तीकडे घेऊन जाते. पण चुकीच्या दिशेने वापरली, तर मात्र ती मला बंधनात अडकवते. आणि आपण जर जुनाट पुरुषाचा खेळ बघितला मायेचा, त्यामध्ये तिचं कामच आहे आपल्याला अडकवायचं. पण मला ती योग्य दिशेने वापरण्याची शक्ती असा प्राप्त व्हावी, आपला विवेक जागा हवा. आता षडगुण जे सांगितले त्यामधला श्री हा गुण समृद्धीचं लक्षण आहे. मग ही समृद्धी केवळ धनाचीच आहे का तर? फक्त धनाची नाही. तर सगळ्या प्रकारची समृद्धी ह्याच्यामध्ये आहे. आनंद, शांतता, समाधान ही सगळी समृद्धीची लक्षणं आहेत लक्षात घ्या. आणि हे जर गुण आपल्यामध्ये असतील ना, तर आपला लोभ आपोआपच कमी होतो. मायेची पकड आपोआप कमी होते. मायेपासून दूर राहायचंय ना. हे षडगुण जे आहेत, ते जेव्हा माझे, माझे म्हणून मी कुरवाळते ना, तेव्हा अहंकार निर्माण होतो. पण हे गुण म्हणजे ते गुण असून ते अवगुण ठरतात. पण जेव्हा हे गुण भगवंताचे आहेत आणि मी फक्त साधन आहे, असं ही भावना जेव्हा माझ्या मनात जागी होते ना, तेव्हा ती मुक्तीकडे घेऊन जाते. एकच गोष्ट आहे, पण त्याच्याकडचा पाहायचा दृष्टिकोन बदलला, की फरक पडतो. मला जर शुद्ध ज्ञान प्राप्त झालं, तर सत्याचं दर्शन घडतं. ज्ञान या षडगुणांमधला पहिला जो आहे ज्ञान, त्याच्यामुळे मला सत्याचं दर्शन घडतं. यातलं वैराग्य जे आहे, त्या वैराग्यामुळे खोटेपणापासून आपण दूर जातो. यातलं यश, शक्ती जी आहे ती ऊर्जा देतं. ऐश्वर्य जे आहे त्याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. या धर्म जो आहे, तो जर योग्य पद्धतीने कीर्ती, आचरण शुद्ध करतं आणि संपत्ती, श्री यांनी मन शांत होतं. प्रत्येक गुणाचं असं एक वैशिष्ट्य आहे आणि सगळ्याचा शेवट कशात होतो? तर आत्मसाक्षात्कारामध्ये होतो. आता हे गुण फक्त ऐकण्यासाठी नाहीयेत हां. म्हणजे ते परमेश्वराचे आहेत म्हणजे आपल्यासाठी नाहीत, असा गैरसमज करून घेऊ नये. कारण हे गुण आपल्यामध्ये बीजरूपाने असतातच. म्हणजे ज्ञान, केवळ पुस्तकी ज्ञान मगाशी म्हटलं तसं. पुस्तकी ज्ञान हे ज्ञान नाही, तर पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शाश्वत, अशाश्वत याचं काही काळ तरी चिंतन दिवसभरामध्ये आपल्याकडनं घडणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे विवेक जागा होतो आणि माया समजायला लागते. त्यामुळे शाश्वत अशाश्वताचं चिंतन म्हणजे हे खरंच माझ्या उपजे ते नाशे हा मंत्र जेव्हा मला कळतो ना, तेव्हा शाश्वत अशाश्वत बरोबर कळायला लागतं. आणि मग आपोआपच दिशा वैराग्याकडे जायला लागते. या वैराग्यामुळे काय होतं, मनावर ताबा येतो. म्हणजे समजा एखादी वस्तू आवडली, गोड पदार्थ आवडला, तर आपण आपल्यालाच विचारायचं,
की हा पदार्थ खाल्ला नाही तर काही फरक पडतोय का? एखादी वस्तू नसली तर काही फरक पडतोय का? आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ना. हे आपण जेव्हा आपल्याला विचारतो तेव्हा खरंच लक्षात येतं, की फापट पसारा आपण खूप गोळा करतो. तेव्हा खरंच लक्षात येतं नको ते पदार्थ आपण खूप खात असतो. वयाच्या मर्यादेनंतर कमी खाणं वेगळं, की झेपतच नाही म्हणून आम्ही खात नाही. पण झेपलं असतं तर नक्की खाल्लं असतं. म्हणून मग आम्ही आता प्रॅक्टिस काय करायची, आठवड्यातनं एकदा तरी आवडती गोष्ट जाणीवपूर्वक टाळायला जमतीये का? प्रयत्न तर करून बघू ना आपण. कारण आम्हाला माहिती आहे, की आम्ही हा विषय ऐकतोय, तेव्हा कुठेतरी एक पाऊल उचलावं असं आम्हाला वाटतंय. आपण हा आठवड्यातनं एकदा प्रयोग करून बघूया. अगदी खूप आवडीचा पदार्थ समोर आला, संयम ठेवायचा. मी जर 4-4 वाट्या श्रीखंड अति होतंय, 2 वाट्या श्रीखंड खात असेन, 1 चमचाच खाईन. अवघड आहे. 2 वाट्यांवरनं 1 चमचा अवघड आहे. प्रयत्न तर करून बघू. प्रयत्नच सांगितलाय ना समर्थांनी करायचा आहे. प्रयत्नवाद सतत माझ्यामध्ये पाहिजे. इथे मला हा प्रयत्न करून बघायचा आहे. सतत प्रयत्नशील राहायचंय. आता यातलं ऐश्वर्य जे आहे, बाहेरनं नाही, आतून मला श्रीमंत व्हायचंय. म्हणजे विकारांचं आंतरिक दारिद्र्य, दारिद्र्यच आहे ते, नष्ट करायचंय. सततची तुलना थांबवायची आहे. कारण हे पण एक प्रकारचं दारिद्र्यच आहे. आता हे आपण विचार करायचा, की कुठलं आंतरिक दारिद्र्य माझ्याकडे आहे? दुसऱ्याची निंदा करण्याची मला सवय आहे, ठीक आहे. आता आजपासनं जेव्हा कुणाबद्दल वाईट बोलावसं वाटतं, मी नामस्मरण चालू करेन. सुरुवातीला मन खूप अस्वस्थ होईल, कारण मला त्या व्यक्तीबद्दल बोलायचंय, पण मी बोलणार नाहीये. घुसमट होईल. पण तरीसुद्धा मी तो प्रयत्न करणार आहे. मी ह्या नकारात्मक ऊर्जेपासून लांब जाणार आहे. म्हणजे आपली सकारात्मक ऊर्जा योग्य दिशेने वळवता आली पाहिजे. आपण जे कामं करतो त्याचं योग्य नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. ते जर नियोजन योग्य असेल, तर योग्य वेळेमध्ये माझी कामं पूर्ण होतात. काही लोकांना आपण म्हणतो, की "अरे, यांनाही 24 तास आहेत." पण ह्या 24 तासात किती कामं करतात ही लोकं? यांना काय वेगळा वेळ दिला का देवानी? वेळेचं नियोजन हे त्यांच्याकडे असतं. त्यामुळे त्या जे काम करण्याकरता आपल्याला ऊर्जा खर्च करायला लागते. तर ह्या शक्ती पण वाचवली जाते आणि तिला योग्य दिशा पण दिली जाते. महत्वाचं आहे. मग आता आपण जो जप करतो, आपण जे ध्यान धारणा करतो, वाचन करतो, याच्यासाठी एक निश्चित वेळ ठरवून ठेवायची आणि त्यामुळे त्या सगळ्या कामाला शिस्त लागते आणि सातत्य टिकून राहतं. हे सगळं का सांगितलं? यामुळे यश नक्कीच प्राप्त होतं आणि त्यामुळे आपली जी शक्ती विखुरली जाते, ती एका ठिकाणी केंद्रित होते. शक्ती पण आपल्याला नीट वापरता आली पाहिजे. तरच यशाच्या दिशेने आपलं पाऊल पडतं. आता आपल्याला कीर्ती हा विषय माहिती आहे. याच्यामध्ये आपण सर्वसामान्य माणसाचा स्वभाव काय असतो? लोकं काय म्हणतील? मी असं वागले तर लोकं काय म्हणतील? मी असं बोलले तर लोकं काय म्हणतील? पण यापेक्षा स्वतःचं आचरण सुधारण्यासाठी आपण काही विचार करतो का? मी जर एखादी चुकीची गोष्ट केली, तर मला काय वाटेल असा आपण विचार करतो का? आणि माझ्या माध्यमातनं त्या भगवंताला काय वाटेल एवढा व्यापक विचार आपण करतो का? आता हे जेव्हा मी हा असा विचार करायला लागते ना, लोकं काय म्हणतील पेक्षा भगवंत काय म्हणेल, असा जेव्हा मी विचार करायला लागते ना, तेव्हा आपोआपच माझा अहंकार कमी व्हायला लागतो आणि माझं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी बनत जातं. ह्या 6 गुणांमुळे काय होतं मुद्दामून मी पुन्हा-पुन्हा हे 6 गुण सांगते, कारण मला हे केवळ ऐकायचे नाहीयेत, माझ्यामध्ये आणायचे आहेत. माझ्यामधले जागे करायचे आहेत. आहेतच ते. बीजरूपाने आहेतच. ते जागे करायचे आहेत. कारण ज्ञान पाहिजे, या ज्ञानाने मला स्पष्टता येते. वैराग्यामुळे स्वातंत्र्य अनुभवता येतं, म्हणजे मी कुठल्या बंधनात राहत नाही. हे स्वातंत्र्य मला अनुभवता येतं. शक्तीमुळे स्थिरता प्राप्त होते. ऐश्वर्यामुळे आपण निर्भय बनतो, आत्मविश्वास येतो ना.
शुद्धता येते, संपत्तीमुळे समाधान प्राप्त होतं. घडतं ते सगळं सकारात्मक घडतं हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गुणांचा विचार करणं आणि ते जागे करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं हे माझ्यासाठी आवश्यक आहे. मायेच्या पलीकडे जाऊन आपण या सगळ्याचा अनुभव घेतो, पण ह्या सगळ्या अनुभवासाठी सद्गुरू, सद्गुरूंना शरण जावं हे समर्थ आपल्याला सांगतात. सद्गुरू ही संकल्पना आपल्या ह्या अध्यात्मशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानलेली आहे. शाश्वताशी सतत अनुसंधान जर ठेवायचं असेल, तर त्यासाठी सूक्ष्म विचार लागतो. आणि हा सूक्ष्म विचार फक्त पुस्तकी ज्ञानाने येत नाही किंवा आत्ता आपण जे केवळ शब्द जाणून घेतो, अनुभवापेक्षा शब्द जाणून घेत आहोत, यातनं आपल्याला हे सूक्ष्म विचार येत नाहीत. त्यासाठी सद्गुरूच हवेत. आणि समर्थ म्हणतात, या जगामध्ये म्हणजे छोटे-छोटे दृष्टांतातनं समर्थ आपल्याला विषय उलगडून सांगतात. या जगामध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत. जी विवेकी आहेत ना, ती सिंहासनाचा उपभोग घेतात. म्हणजे त्यांच्या नशिबी राजयोगाचं भाग्य आहे. राजयोग म्हणजे आरामात जगणं, सगळं खाणं-पिणं ह्याचं सुख असणं म्हणजे राजयोग नाही. अध्यात्मातली सकारात्मक प्रगती, अध्यात्मात होणारी जी प्रगती आहे आणि ते अंतिम ध्येय गाठण्यासाठी ती व्यक्ती त्या मार्गाने जाते, ते राजयोगाचं लक्षण आहे. तर हे भाग्य विवेकी माणसाला मिळतं. आणि असे पण काही करंटे आहेत, की जे केवळ घाणच उपसत बसतात. म्हणजेच हे विकार. विकार पोसत बसतात. त्याला समर्थ घाण म्हणतायत. केवळ घाणच उपसत बसतात, अशी ही जी विवेकहीन माणसं आहेत. कमनशिबी आहेत. करंट्याचं लक्षण आहे. आपल्या आयुष्यात सूक्ष्म विचार महत्वाचा आहे. हा सूक्ष्म विचार, आत्मपरीक्षण आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी महत्वाचे आहेत. या सूक्ष्म विचारामुळे आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते म्हणून ते हवेत. आणि या विचारामुळे काय होतं? विवेक जागा होतो. वैराग्य येतं. मन शांत होतं. सगळ्यात महत्वाचं, जे दिसतं आहे त्यावर न थांबता, जे दिसत नाही, त्या निर्गुण निराकार ब्रह्माचा शोध चालू होतो. म्हणजे आपलं जे अंतिम ध्येय आहे, त्या ध्येयाकडे माणूस ओढला जातो. समाजाच्या शेवटची ओवी खूप छान आहे. जो बहुतांच्या बोले लागला, जो नेमस्त जाणावा बुडाला, एक साहेब नसता कोणाला, मुशारा मागावा श्रीराम. काय अर्थ याचा? जो अनेकांच्या नादी लागला, जो अनेकांच्या नादी लागतो, तो खात्रीने बुडतो असंच समर्थ सांगतायत. ज्याला एकच मालक नाही, त्याला कोणाकडेच मोबदला मागता येत नाही. काय म्हणतायत समर्थ यातनं? जो एका मार्गावर टिकत नाही, तो हमखास बुडतो, भरकटतो. असं भरकटलेलं मन कधीच सूक्ष्म विचार करू शकत नाही. ज्याचा एक मालक नाही, तो कुठेच मोबदला मागू शकत नाही. खूप सूक्ष्म मुद्दा आहे हा. निरनिराळे गुरु करणारे अनेक जण पाहायला मिळतात. त्यांची एका गुरूवर किंवा एकाच ठिकाणी कुठेच निष्ठा पाहायला मिळत नाही. साधनेत पण त्यांचं सातत्य नसतं. आणि अशी जी माणसं आहेत, त्यांना कुठेच हक्काचं स्थान मिळत नाही. आज एक गुरु केला, उद्या दुसरा केला. आज एका प्रकारची साधना केली, उद्या दुसरी केली. नाम घेताना पण तसंच. एका नामावर मन स्थिर राहत नाही. आम्हाला म्हणजे आता आपण कार्यशाळा आम्ही घेतो बरेचदा. तेव्हा नामस्मरणाची घेतली कार्यशाळा, की आम्ही रामाचं नाम घेऊ का कृष्णाचं नाम घेऊ? मग आम्ही शंकराचा जप करू का नुसता ओम म्हणू? इतके असंख्य प्रश्न, असंख्य प्रश्न. केवळ शंकाच मनात. म्हणजे त्या माणसांचं कसं होतं, आज भक्ती करतील आणि उद्या फक्त तर्कच करत राहतील. नुसती चर्चा. कृतीत काहीच नाही.
म्हणजे वायफळ बडबडण्यातच आपण इतका वेळ वाया घालवतो. भक्ती म्हणजे काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते नवविधा भक्तीवर प्रवचनं ऐकली, नवविधा भक्ती ह्या दशकाचं पारायण झालं, तरी आम्हाला भक्ती कळत नाही. कारण आम्ही शब्दांमध्ये अडकतो. भाव आमचा जागाच होत नाही. त्यामुळे आम्हाला आत्मनिवेदन समजायला जड जातं. मुक्ती चातुर्य तर बापरे! हा समास आमच्यासाठी नाहीच, असंच आम्हाला वाटतं. भाव जागा होणं महत्वाचं आहे आणि नेमके आपण त्यापासनं लांब राहतो. माणसाने स्वतःसाठी तरी एक दिशा, एक निष्ठा, एक आधार निश्चित करावा. मग एखादा गुरु, एखादं तत्व, एखादं नाम किंवा अगदी साक्षीभाव ही साधना देखील. काहीतरी एक निश्चित करावं. अनेक विचार ऐकायला हरकत नाही, पण एका विचाराशी ठाम राहणं महत्वाचं आहे. कोण काय म्हणतं ऐकावं. पण एक विचार आपला पक्का असेल ना, तर आपली मतं देखील पक्की होतात. निष्ठा ही साधनेची ताकद आहे आणि त्यामुळेच मन स्थिर होतं. आपल्याला मन स्थिर करायचंय, मनावर अंकुश आणायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आहे आणि एकदा का हे मन स्थिर झालं, स्थिरता आली, की आपल्याला प्रचिती यायला लागते, अनुभव यायला लागतात आणि मग हे जेव्हा अनुभव येतात, तेव्हा सगळ्या शंका फिटतात. त्यामुळेच भरकटण्यात नाही, तर स्थिरतेमध्ये सार आहे हे लक्षात घ्यायचंय. एकच धागा घट्ट पकडला, तर तो धागा हा सगळा जो भवसागर आहे, मायेचा हा जो पसारा आहे, त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत करणारा ठरणार आहे. आणि हाच विश्वास समर्थ आपल्याला या समासातनं देतायत. म्हणजे केवळ सृष्टीची निर्मिती एवढाच या समासाचा भाग नाही, तर आपल्याला ते केवढं व्यापक विचार आपल्यासमोर मांडतात. आणि शेवटची ओवी आम्हाला निष्ठा शिकवते, भरकटलेपणापासून लांब नेते. असा हा समास पुन्हा एकदा जरूर वाचा आणि नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या परीने तो सूक्ष्म विचार स्थूल रूपामधनं मी मांडायचा प्रयत्न केला, पण तो थोडंसं तरी सार तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल अशी आशा करते. इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.